हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 16 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात डेंजरस ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये संपूर्ण कॉलेजसमोर महेशने धोंडी अण्णाच्या पोटात चाकू खुपसला आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महेश घरी पळून गेला. इकडे अवनी धोंडी अण्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं आहे. तर दुसरीकडे पोलीस देशमानेंच्या घरी पोहोचले आहेत महेशला अटक करण्यासाठी. आता चंद्रकांत आपल्या मुलाला वाचवणार का? महेशचं काय होणार? अण्णांचा जीव वाचणार का? आणि जेव्हा ही गोष्ट राजा आणि बाकी धोंडी अण्णाच्या मुलांना कळेल तेव्हा ते महेशचं काय करतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी तिची मैत्रीण साजिरीबरोबर कॉलेजमध्ये येते आणि कॉलेजमध्ये येताच अवनीच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. याच कॉलेजमध्ये तिला आर्किटेक्चर फॅकल्टीमध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळालं होतं हे तिला आठवतं. तिने स्टेजवर जाऊन गोल्ड मेडल स्वीकारलं होतं हे सगळं अवनीला आठवतं. अवनीच्या डोळ्यात पाणी येतं. अवनीच्या डोळ्यात तिने पाहिलेली स्वप्न असतात आणि त्याच वेळेस कॉलेजचे प्रिन्सिपल आणि ज्यांच्या हस्ते अवनीला ते गोल्ड मेडल मिळालं होतं ते सर तेथे येतात आणि अवनीला विचारतात, अरे अवनी, आज कॉलेजमध्ये? अवनी म्हणते, हो सर. आणि अवनी या दोघांना हॅलो करते आणि अवनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहताच हा गोल्ड मेडल देणारा सर म्हणतो, पाहिलं का प्रिन्सिपल सर, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की जोपर्यंत मुली या कॉलेजमध्ये शिकतात तोपर्यंत मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि एकदा का कॉलेज पूर्ण झालं की डायरेक्ट लग्न करूनच कॉलेजमध्ये परत येतात. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटतं आणि हा टकलू सर म्हणतो, पाहिलंस का अवनी, मी जे म्हणालो होतो ते खरं झालं की नाही? अवनीला खूप वाईट वाटतं आणि अवनी या सराला सुनावते, सर, तुम्ही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून मला जज करताय, पण तुम्हाला माहीत नाही आहे की या गळ्यातील मंगळसूत्रामुळेच मला अशी माणसं मिळाली आहेत जी माझ्या स्वप्नांना बळ देत आहे, मला उडण्यासाठी पंख देत आहे आणि मी एक ना एक दिवस माझी सगळी स्वप्न पूर्ण करून राहणारच, हे लक्षात ठेवा. हा टकलू सर अवनीकडे पाहतच राहतो. अवनी अण्णाकडे पाहते जे बाहेर उभे असतात. अवनी म्हणते, सर, माणसाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी साथ हवी असते आणि मला ती साथ देणारी माणसं या मंगळसूत्रामुळेच मिळाली आहेत. चला, मला एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करून येते. असं म्हणून अवनी तिच्या मैत्रिणीबरोबर ऑफिसमध्ये निघून जाते आणि हा टकलू सर प्रिन्सिपलला म्हणतो, पाहिलं का सर, एवढं सगळं झालं पण तिचा कॉन्फिडन्स काही कमी झालेला नाही आहे. प्रिन्सिपल हो म्हणतो आणि हे दोघेही तेथून निघून जातात. आणि इकडे हा अण्णांबरोबर आलेला ड्रायव्हर ऋतिक अण्णांना म्हणतो, अण्णा, चला बसायचं का? तर अण्णा चिडून म्हणतात, अरे काय लाज वाटते की नाही तुला? ड्रायव्हर माणूस ना तू, आणि ड्रायव्हर माणसाने कधीच प्यायची नसते. अरे लिटल लिटल म्हणता म्हणता कधी टाकी फुल होते ना, ते कळतसुद्धा नाही. आणि दारू लई वाईट रे बाबा, लई वाईट. हा ऋतिक म्हणतो, अण्णा, तुम्ही सांगताय का हे? अण्णा म्हणतात, हो, मीच सांगतोय, कारण मी अनुभवी माणूस आहे आणि या अनुभवाने शहाणा झालेला माणूस आहे. अरे या दारूपायी मी काय काय गमावलंय तुला माहीतसुद्धा नाही आहे आणि काय सांगू तुला? तर ऋतिक म्हणतो, अहो पण अण्णा, थोडं घेतल्याने काय फरक पडतो? अण्णा म्हणतात, अरे बाबा, लई फरक पडतो. आता म्हणशील मी एक थेंबसुद्धा पिणार नाही आणि नंतर खंबा संपवशील. असं करायचं नाही. यानंतर दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करायचा नाही, हो की नाही? ऋतिक हो म्हणतो, मान खाली घालतो. अण्णा त्याला दारू न पिल्याबद्दल चांगलंच लेक्चर देतात. आणि इकडे देशमानेंच्या घरी स्वाती विचार करत असते की अवनीला तिच्याबद्दल संशय निर्माण झाला आहे, मी सुद्धा या सगळ्या लोकांमध्ये सामील आहे, मी तिला फसवलं आहे असं तिला वाटतंय. तेवढ्यात महेश डायनिंग टेबलवर येऊन बसतो आणि स्वातीला पाणी प्यायला मागतो, परंतु स्वाती विचारात गुंग असते त्यामुळे त्याला काय पाणी प्यायला देत नाही. महेश विचारतो, स्वाती काय झालं? पण स्वातीला काय ऐकू येत नाही. महेश जोरात ओरडतो, स्वाती, आणि मग स्वाती भानावर येते आणि म्हणते, हो. महेश म्हणतो, अगं मी तुला पाणी मागतोय. स्वाती त्याला सॉरी म्हणते आणि पाणी प्यायला देते. महेशला समजतं की स्वाती खूप टेन्शनमध्ये आहे. महेश विचारतो, काय झालं स्वाती, एवढी टेन्शनमध्ये का आहेस? आणि स्वाती त्याला सांगते, महेश, जेव्हापासून आपण अवनीच्या घरी जाऊन आलोय ना,
माझ्या डोळ्यासमोरून ते जातच नाही आहे. ते जुनं पडकं घर, त्या काळवंडलेल्या भिंती, ते गळणारं छप्पर. अरे अवनीला अशा घरात राहायची सवय नाही रे. कशी राहत असेल ती? कधीही पडेल अशी त्या घराची अवस्था आहे. हे सगळं अवनीची आईसुद्धा ऐकते आणि महेश चिडून म्हणतो, जाऊ दे ना स्वाती, आपल्याला काय करायचं आहे? अवनीने ते स्वतः निवडलंय आणि बाबांनी तिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ पाहिलं होतं. विवांसारखा चांगला मुलगा होता, श्रीमंत मुलगा होता, तिच्यावर प्रेम करणारा होता. पण तिला ते सगळं सोडून त्या भिकारड्या थर्ड क्लास ड्रायव्हरशी लग्न करायचं होतं. गेली पळून ती. बाबांनी तिच्यासाठी एवढं सगळं काही केलं, ते सगळं विसरून गेली. आता ती तिची आवड आहे, आपण काय करू शकतो? आपण तिचा विचार नाही करायचा. तर स्वाती म्हणते, अरे महेश तसं नाही, परंतु आपण तिच्या घरी त्या विवानला घेऊन गेलो ना, ते तिला नाही आवडलं आणि तिला आता असं वाटतंय की मी सुद्धा तुमच्यात सामील झाले, मी सुद्धा तिला फसवलंय. तिचा गैरसमज झालाय की मी सुद्धा तुमच्यासारखीच तिला फसवतीये, तिच्याशी वाईट वागतीये, तुमच्यात सामील झालीये. तेवढ्यात चंद्रकांत तेथे येतो. तो हे सगळं ऐकतो आणि स्वातीला जाब विचारतो, का? तू आमच्यातली एक नाहीये का? तू आमच्यात सामील नाहीये का? स्वाती म्हणते, नाही बाबा तसं नाही. तर चंद्रकांत तिला विचारतो, स्वाती, तुझ्या आईबाबांना असं वाटतं ना की तू तुझ्या सासरी सुखी राहावं, आनंदात राहावं. मग जर माझ्या मुलीबद्दल मला तसं वाटत असेल की माझी मुलगी तिच्या सासरी सुखी आनंदात राहावी, तर माझं काय चुकलं? आणि मला माहिती आहे सध्या तिने जो मूर्खपणा केला आहे, ज्या सासरी गेली आहे ना, त्या सासरी ती कधीच सुखी राहू शकत नाही, आनंदात राहू शकत नाही. म्हणून जर मी तिला या घरात परत आणून तिचं चांगल्या ठिकाणी लग्न करून देत असेल ना, तर यात माझं काय चुकतंय असं मला बिलकुल वाटत नाही. स्वातीला काय बोलावं कळत नाही आणि चंद्रकांत तिला हेच समजावून सांगत असतो की एक बाप म्हणून मी जे काही करतोय ते अतिशय योग्य करतोय, यात माझी काहीच चूक नाही आहे. आणि इकडे अवनी कॉलेजच्या ऑफिसमध्ये येते. तेथे नेहमीसारखा एक क्लर्क बसलेला असतो. अवनी त्याला विचारते, सर मला डुप्लिकेट सर्टिफिकेट्स हवी आहेत. आणि हा क्लर्क विचारतो, ओरिजिनलचं काय झालं? आणि अवनीला आठवतं की तिच्या बापाने चंद्रकांतने ही ओरिजिनल सर्टिफिकेट्स कशी जाळून टाकली होती. अवनी याच विचारामध्ये हरून जाते. हा क्लर्क विचारतो, ओ मॅडम काय झालं, कुठे हरवलात? अवनी सांगते, ती जळालीत. हा माणूस विचारतो, काय जळालीत? अवनी म्हणते, नाही म्हणजे ती प्रवासादरम्यान गहाळ झाली. तुम्ही मला सांगा ना, ती सर्टिफिकेट्स कशी मिळवता येतील? तर हा क्लर्क म्हणतो, ओ मॅडम, तुम्ही देशमाने साहेबांची मुलगी आहे. तुम्ही साधा एक फोन केला असता तरी तुमचं काम झालं असतं. तुम्ही स्वतः कशाला आलात? आणि हे ऐकून अवनी विचारात पडते, या माणसाला माहिती आहे की मी चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे, याने बाबाला सांगायला नको अशी भीती तिला वाटते. आणि इकडे स्वाती चंद्रकांतला समजवण्याचा प्रयत्न करते, बाबा मला तसं म्हणायचं नव्हतं. पण चंद्रकांत तिला म्हणतो, स्वाती, जर तू माझ्याशी आणि या कुटुंबाशी एकनिष्ठ असशील ना, तरच आपलं पुढे काही करता येईल. कारण आपल्याला अवनीला या घरात परत आणायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. स्वाती म्हणते, बाबा मी तुमची मदत करायला तयार आहे, मी तुमच्या बरोबरच आहे. पण अवनी ही माझ्यावर नाराज झाली आहे, तिला असं वाटतंय की मी तिला फसवलं आहे. चंद्रकांत म्हणतो, होईल ना मग तिचा गैरसमज दूर. एकदा का आपण तिला या घरात परत आणलं आणि तिचं विवांशी लग्न लावून दिलं, ती विवांबरोबर सुखी राहिली ना, की तिच्या आपल्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील. तिला पटेल की आपले आईबाबा, आपला भाऊ, आपली वहिनी आपल्यासाठी जे काही करत होते ते अगदी योग्य करत होते, त्यात त्यांची काही चूक नाही आहे. मग ती तुलाही माफ करेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव स्वाती, काही करून आपल्याला अवनीला या घरात परत आणायचं आहे. मी तिला त्या अवस्थेत त्या माणसांबरोबर त्या घरात नाही राहू देणार. आणि तेवढ्यात चंद्रकांतला अवनीच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचा कॉल येतो. चंद्रकांत महेशला विचारतो, काय रे, तू कॉलेजला देणगी पाठवली नव्हतीस का? महेश सांगतो, पाठवली ना बाबा, कॉलेजला मी देणगी पाठवली आहे. तर चंद्रकांत म्हणतो, मग यांचा फोन कशाला येतोय? चंद्रकांत फोन उचलतो आणि म्हणतो, बोला प्रिन्सिपल साहेब. प्रिन्सिपल म्हणतो, देशमाने साहेब, तुमची मुलगी अवनी कॉलेजमध्ये आली आहे. हे ऐकून चंद्रकांतला मोठा धक्काच बसतो. चंद्रकांत विचारतो, काय, अवनी कॉलेजमध्ये आली आहे? हे ऐकून घरातील सगळ्यांना धक्का बसतो. आणि मग प्रिन्सिपल सांगतो, देशमाने साहेब, तुमची मुलगी डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी येथे आली आहे आणि तुमच्या घरात काय झालं आहे हे मला चांगलंच माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे. तुमच्या कानावर घातलेलं बरं असं मला वाटलं. चंद्रकांत म्हणतो, थँक्यू प्रिन्सिपल साहेब, खूप खूप धन्यवाद. आणि महेश येऊन विचारतो, काय झालं बाबा? तर चंद्रकांत त्याला सांगतो, तुझ्या बहिणीची अक्कल ठिकाणावर आली आहे.
महेशला काही कळतच नाही. स्वाती संगीताला सुद्धा प्रश्न पडतो की काय घडलंय. आणि चंद्रकांत सांगतो, अरे ती तिच्या कॉलेजमध्ये गेली आहे तिची डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी. मोठ्या तोऱ्याने येथे बोलून गेली होती ना की मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे, मी माझी स्वप्न स्वतःच्या बळावर पूर्ण करून दाखवेल. पण आत्ता तिला कळलंय की तिला जर तिची स्वप्न पूर्ण करायची असतील तर बापाने दिलेल्या शिक्षणाचाच तिला आधार घ्यावा लागणार आहे, म्हणून ती सर्टिफिकेट घ्यायला गेली आहे. हे ऐकून महेश खुश होतो. आणि मग चंद्रकांत त्याला सांगतो, महेश आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जायचं आणि तिला ती सर्टिफिकेट्स मिळणार नाही अशी व्यवस्था करायची. महेश म्हणतो, ठीक आहे बाबा. महेश कॉलेजला निघून जातो. स्वाती चंद्रकांतला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु चंद्रकांत काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो, काहीही झालं तरी मी अवनीला दाखवून देणार की बापाच्या सपोर्टशिवाय ती काहीच नाही आहे आणि कधीच काही करू शकत नाही. स्वातीला खूप वाईट वाटतं. आणि इकडे महेश हा कॉलेजच्या दिशेने जायला निघतो. भरधाव वेगाने तो कॉलेजकडे जात असतो आणि अवनीला ही जी क्लर्क मॅडम असते ती सगळ्या डिटेल्स विचारते. याच वर्षी पासआउट झालाय का, कधी काय, हे सगळं ती विचारत असते आणि अवनी तिला सगळ्या डिटेल्स लिहून देते. अवनी विचारते, सर्टिफिकेट्स कधीपर्यंत मिळतील. तर मॅडम सर सांगतात, कमीत कमी 1 महिना लागेल आणि तुम्ही थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळानंतर परत या. अवनी आणि साजिरी बाजूला जातात. तर साजिरी अवनीला म्हणते, अवनी आम्हाला तर असं वाटलं होतं की तू आयुष्यात काय काय करशील, पण तू तर सरळ सरळ लग्न करूनच मोकळी झाली. तुझं लव्ह मॅरेज आहे ना? वा वा, खूप छान. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा गोल्ड मेडल आणि लग्नामध्ये सुद्धा गोल्ड मेडल. अवनीला काय बोलावं ते कळतच नाही. अवनी म्हणते, साजिरी 2 मिनटं. आणि अवनी पुन्हा या क्लर्कजवळ येते आणि विचारते, सर आता पुढे काय. हा सर तिला एक फॉर्म देतो, सही करायला सांगतो. मग त्याला सांगतो, हा ओरिजिनल फॉर्म तुमच्याकडे राहू द्या आणि याच्या 3 झेरॉक्स कॉपी करून आम्हाला आणून द्या. अवनी विचारते, सर किती दिवस लागतील सर्टिफिकेट्स मिळायला. हा सर सांगतो, कमीत कमी 1 महिना लागेल. अवनी म्हणते, 1 महिना सर, लवकर नाही होऊ शकणार का. तर हा सर सांगतो, मॅडम ते आमच्या हातात नसतं, युनिव्हर्सिटीकडून सर्टिफिकेट येतं. अवनी म्हणते, ठीक आहे. आणि मग अवनी ही साजिरीला विचारते, आपल्याला झेरॉक्स आणायचे आहेत, आपला तो झेरॉक्सवाला. साजिरी सांगते, तो तेथेच आहे, जेव्हा तू होती ना तेथेच, काळजी करू नको. अवनी हसते आणि या दोघीही झेरॉक्स काढायला बाहेर येतात. आणि धोंडियांना सफरचंद कापत असतो. धोंडियांना अवनीला पाहतो आणि हा चाकू आणि सफरचंद तसाच गाडीच्या सीटवर ठेवून अवनीजवळ येतो आणि विचारतो, काय झालं सुनबाई. तर अवनी सांगते, अण्णा या फॉर्मच्या झेरॉक्स करून आणायच्यात, मी झेरॉक्स करून आणते. अण्णा म्हणतो, नाही नाही, मी झेरॉक्स करून आणतो. सुनबाई तू कॅन्टीनमध्ये जा आणि तेथे चहाची चव सेम आहे का, वडापाव सुधारला की नाही ते पाहून ये. अवनी हसते आणि म्हणते, नाही अण्णा, तुम्हाला झेरॉक्सवाला नाही सापडायचा, मी घेऊन येते. अण्णा म्हणतो, अगं माझ्यापेक्षा भारी झेरॉक्स कोणीच करून आणू शकत नाही, मी जातो या दोघांमध्ये, मी जातो, मी जाते सुरू असतं. आणि तेवढ्यात महेश तेथे पोहोचतो आणि अवनीच्या हातातून हा फॉर्म घेतो. महेशला पाहून अवनी आणि धोंडी अण्णाला मोठा धक्काच बसतो की हा येथे कसा आला. आणि इकडे पाण्या हा एकटाच घरी असतो आणि एक जुना टेप रेकॉर्डर तो दुरुस्त करत असतो. हा जुना टेप रेकॉर्डर दुरुस्त होतो आणि पाण्या टेप रेकॉर्डर सुरू करतो आणि तेवढ्यात त्याला चक्क रडता रडता गाण्याचा आवाज येतो. पाण्या विचार करतो, अरे ही सिंगरचा मूड तर वेगळा होता, अचानक ही सिंगर रडायला कशी लागली. पाण्या परत बटन दाबतो आणि त्याच वेळेस ही सिंगर परत रडत रडत गाणं गायला लागते. पाण्याला समजतं टेप रेकॉर्डरमधून नाही, लाईव्ह गाणं सुरू आहे. तो मागे वळून पाहतो तर चक्क पायल रडत रडत गात असते. पाण्या विचारतो, ए पायले, तू येथे काय करतीयेस. तर पायल सांगते, मला कळलं तू घरी एकटा आहे म्हणून मी येथे आली आहे आणि मी येथे आले नाही आहे, मला इथं बोलवलं गेलं आहे. पाण्या म्हणतो, तुला इथं कुणी बोलवलं आहे, चल निघ इथून. तर पायल विचारते, तू घरी एकटाच आहे ना, घरी तू एकटा काय करतोय. पाण्या चिडून म्हणतो, हे माझं घर आहे, मी ठरवणार काय करायचं काय नाही करायचं, तू नाही सांगायचं. तर पायल म्हणते, मला माहीत होतं तू घरी एकटा आहे ना, तर त्या लुबरीला तू घरी बोलवलं असेल म्हणून आलंय. सांग कुठे आहे ती लुबरी, आज मी तिला काही सोडणार नाहीये. तर पाण्या सांगतो, ए पायले जाय बरं तू, नको डोकं खाऊ, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का. तर पायल दुःखी होते आणि म्हणते, थांब मीच तिला शोधते. पायल संपूर्ण घरभरल्या लुबरीला शोधते, पण अशी कोणतीही मुलगी नसते. पाण्या विचारतो, झालं का शोधून, चल जा बरं इथून. आणि तेवढ्यात पाण्या हा लगेच या मुलीशी बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो,
हॅलो जानू, मी तुझा पानू. कशी आहेस तू? अगं, आज तू घरी येणार होतीस ना, घरी कुणी नव्हतं. प्लीज नको येऊ बरं का. मी तुला थोड्या वेळाने बोलवतो, थोड्या वेळाने ये. हे ऐकून पायल खूप चिडते. पाण्या हा तिला आय लव्ह यू, गया शपथ असं अनेक काही काही बोलतो. त्यामुळे पायलचा चांगला जळफाट होतो. पाण्या फोन कट करतो. इकडे अवनी महेशला म्हणते, दादा माझा फॉर्म दे. परंतु महेश काही फॉर्म देण्याच्या मूडमध्ये नसतो. महेश म्हणतो, काय आहे अवनी, खूप तोऱ्याने बोलून गेली होती ना तू, की तुझ्या बाबांच्या शिक्षणाशिवाय मी माझी स्वप्न पूर्ण करून दाखवणार, मला सर्टिफिकेटची गरज नाहीये. मग शेवटी तुला बाबांनी दिलेल्या शिक्षणाच्या बळावर मिळवलेली सर्टिफिकेट्सच पाहिजेत ना. तर अवनी चिडून म्हणते, ती सर्टिफिकेट्स मी माझ्या मेहनतीच्या बळावर मिळवली आहेत. महेश म्हणतो, अरे वा, म्हणजे या इतक्या मोठ्या कॉलेजची फी सुद्धा तूच भरली असेल तुझ्या मेहनतीवर, हो की नाही? अवनीला काही उत्तर द्यायला जमतच नाही. महेश चिडून म्हणतो, अवनी तुला लाज नाही वाटली का? बाबांनी तुझ्यासाठी एवढं काय काय केलं आणि तू त्या थर्ड ग्रेड भंगार ड्रायव्हरशी लग्न केलं, ते सुद्धा पळून जाऊन. अवनी गप्प बसते. धोंडी अण्णाला मात्र खूप राग येतो आणि धोंडी अण्णा चिडून म्हणतो, धनराज धोंडीराज बजाजी डांगट थर्ड ग्रेड नाही तर ए ग्रेड ड्रायव्हर आहे. आणि माणूस म्हणून तर तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला आहे, एवढं लक्षात ठेव. सुनबाई बाजूला व्हा. अवनी बाजूला जाते आणि धोंडी अण्णा महेश जवळ येतो. महेशच्या खांद्यावर हात ठेवतो, मग त्याच्या गालावर हात ठेवतो आणि प्रेमाने म्हणतो, बाळा, हो तू बाळच आहे माझा. कसं आहे ना महेश बाळा, मला तुझ्यात आणि तुझ्या बहिणीत नव्हतं पडायचं, परंतु तू माझ्या पोराचं नाव घेतलंस ना. आणि माझं पोरगं हे तुझ्या बहिणीचं, स्वतःच्या बायकोचा खूप आदर करतो. तिचा असा चारचौघात अपमान करत नाही. आणि माणूस कितीही शिकलेला असो, कितीही श्रीमंत असो, पण जर तो बाईचा आदर करत नसेल ना, तर तो खरा थर्ड क्लास असतो. जो करतो तो कधीच नसतो. महेशला खूप राग येतो. आणि मग धोंडीराज धोंडी अण्णा अवनीला म्हणतात, सुनबाई तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन चहा प्या, तोपर्यंत मी झेरॉक्स काढून आणतो. आणि धोंडी अण्णा महेशला म्हणतो, चल तो फॉर्म दे. परंतु महेश काही फॉर्म देत नाही आणि म्हणतो, फॉर्म पाहिजे का? आणि चक्क अवनी आणि धोंडी अण्णासमोर महेश हा फॉर्म फाडून टाकतो आणि अवनीवर तो फॉर्म भिरकावतो. अवनीला खूप वाईट वाटतं. धोंडी अण्णा हसू लागतो आणि म्हणतो, जसं बाप तसं पोरगं. बापाने सर्टिफिकेट जाळली आणि पोराने फॉर्म फाडून टाकला. अरे पण येड्या, फॉर्म परत घेता येतो, आम्ही परत फॉर्म आणू, तू नको टेन्शन घेऊ. महेशला खूप राग येतो. आणि तेवढ्यात महेश चक्क अवनीचा हात पकडतो आणि म्हणतो, अवनी चल आत्ताच्या आत्ता घरी. आणि जबरदस्तीनं अवनीला आपल्याबरोबर नेत असतो. तेवढ्यात धोंडियांना समोर येतो आणि म्हणतो, सोड, माझ्या सुनबाईचा हात सोड. तर महेश उद्धटपणे म्हणतो, ए म्हाताऱ्या, होय बाजूला. धोंडियांनाच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि धोंडियांना चक्क महेशच्या सणसणीत मुस्काटात मारतात. महेश हा 100 फूट लांब जाऊन पडतो. आणि धोंडियांना म्हणतात, मला हेच नव्हतं करायचं, परंतु तू मला भाग पाडलं हे करायला. महेशच्या तळपायची आग मस्तकात जाते की या म्हाताऱ्याने माझ्या थोबाडीत मारली. आणि धोंडियांना अवनीला म्हणतो, सुनबाई चल, आपण दुसऱ्या दिवशी येऊ परत. धोंडियांना अवनीचा हात पकडून तिला घेऊन जात असतो. तेवढ्यात महेश धावत पळत अण्णाच्या मागून येतो. अण्णाला जोरात धक्का देतो. अण्णाचं डोकं गाडीवर जाऊन आदळतं. अण्णाचं डोकं फुटतं. अवनी खूप चिडते आणि म्हणते, दादा तुझी हिंमत कशी झाली अण्णावर हात उचलण्याची? महेश चिडून म्हणतो, अगं तुला या बेवड्याची काळजी वाटतीये? तुझ्यामुळे आपल्या बाबांचा जीव चालला होता, त्यांना हार्ट अटॅक आला होता, त्याची काळजी नाही वाटत का तुला? धोंडी अण्णाच्या डोक्याला खूप लागलेलं असतं. अवनी म्हणते, धोंडी अण्णा. तेवढ्यात महेश परत अवनीचा हात पकडतो. अवनीला नेण्याचा प्रयत्न करतो. तर धोंडी अण्णा महेशला जोरात धक्का देतात. महेश हा खालीच जाऊन पडतो. महेश खूप चिडतो आणि अण्णांच्या अंगावर धावून जातो. तर अण्णा बाजूला होतात आणि महेश हा गाडीच्या खिडकीमध्येच जाऊन पडतो. मग धोंडी अण्णा त्याला तेथेच बुचकाळतात. पण तेवढ्यात महेशला चाकू सापडतो, ज्या चाकूने धोंडी अण्णा सफरचंद कापत होते. आणि महेश चक्क धोंडी अण्णाच्या पोटात चाकू खुपसतो. धोंडी अण्णाला जबर धक्का बसतो. अवनीसुद्धा खूप घाबरते. महेशने चक्क धोंडी अण्णांवर जीव घेणा हल्ला केलेला असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप डेंजरस होता, खूप भयानक होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड
आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी आणि हा ड्रायव्हर अण्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतील आणि मग अण्णांना ICUमध्ये ॲडमिट केलं जाईल आणि इकडे पोलीस देशमानेंच्या घरी पोहोचतील महेशला अटक करण्यासाठी. महेश खूप घाबरलेला असेल. चंद्रकांत, स्वाती, अवनीची आई खूप घाबरतील की आता महेशचं काय होईल. आणि इकडे अवनी राजाला फोन करेल. राजा विचारणार, अहो तुम्ही कुठे? अवनी त्याला सांगणार, मी हॉस्पिटलमध्ये. हे ऐकून राजाला जबर धक्का बसेल. राजा विचारेल, हॉस्पिटलमध्ये काय करताय? आता जेव्हा अवनी राजाला सांगेल की महेशने धोंडे अण्णावर जीवघेणा हल्ला केलाय, तेव्हा काय होईल हा तर विचार केलेलाच बरा. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.